नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावना ओंकार ग्राफिक डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला किल्ले भावनो. आज आपण किल्ले भावनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कडक भावनो बॅनर डिझाईन केले. पूर्ण एडिटेबल असणारे पिक्सल लॅबला PLP फाईल असणारे भावनो, पूर्ण एडिटेबल फ्री PLP फाईल तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटणार आहे. त्यामध्ये प्लस एकदम कडक असे HD क्वालिटी आणि AI जनरेटरमध्ये बनवलेले कडक असे HD क्वालिटीमध्ये इमेज असणारे भावनो. ओके, त्यासाठी काय करायचं, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड कुठेही असू शकतो, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. ते व्हिडिओ बघितल्याच्यानंतर 3 स्टेपमध्ये पासवर्ड मी बोलून सांगितलेला असेल तो तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यानंतर तुम्ही PLP फाईल ओपन करू शकता. ओके, त्याची साईज बघून घ्या. आता जे काही साईज असणारे भावनो, हे जे बॅनर आहे तुम्हाला आता मी मोबाईलचा जो पिक्सल लॅब आहे त्याला रोटेट मारलेला आहे. तुम्हाला माहीत असेल पिक्सल लॅबला रोटेट मारून काय होतं, कारण की जी मोठी साईज असेल, जर समजा प्रिंटिंग साईज किंवा जसं की 10x20, 20x30 किंवा 10x20, ओके, किंवा 10x50 वगैरे असे जे काही साईज असतात त्या साईजसाठी जागा जास्त पाहिजे असते. ओके, तर त्यासाठी काय करायचं भावनो, जो पिक्सल लॅब आहे ना त्याला रोटेट करून घ्या. पिक्सल लॅबला रोटेट करायच्या जी साईज असते ती साईज कशी टाकायची मी सांगून देतो. ओके, तुम्हाला काय करायचं भावनो, जर तुम्हाला आता जर ऑर्डर आली 10x20ची, ओके, फ्लेक्स प्रिंटिंगची साईज सांगतो 10x20. 10x20 म्हणजे किती भावनो तुम्हाला सांगतो, 10 फूट आणि 10 फूट आणि 20 फूट. ओके, तर 10 फूट आणि 20 फूटला काय करायला लागेल तुम्हाला, इंचेसमध्ये कन्वर्ट करायला लागेल. फूटला इंचेसमध्ये, समजा आता 10 फुटाला इंचेस किती देणार आहेत भावनो, 12. आता 1 फूट म्हणजे 12 इंच. ओके, तर असे 10 फूट म्हणजे किती झाले भावनो, तुम्हाला सांगून देतो 120 इंच. ओके, 12 × 10 करायचे, 10 किती होतात 120 इंच. असे 120 आणि 240 म्हणजे 120 असे 240 असे टोटल 10x20 ही झाली इंचेसमध्ये साईज. ओके, 10x20 या बॅनरची. ओके, त्याला काय करायचं, तुम्हाला गुगलवरती जायचं आणि इंचेस टू पिक्सलमध्ये एक कन्वर्टर येऊन जाईल. ओके, इंचेस टू पिक्सल कन्वर्टर टाईप करायचं, तुम्हाला कन्वर्टर येईल. जी तुम्ही आता साईज काढली असेल 120 इंच इंटू 240 इंच. ओके, त्या इंचला तुम्हाला पिक्सलमध्ये कन्वर्ट करायचे, कारण की जो आपला पिक्सल लॅबचा जो ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये पिक्सलमध्ये साईज लागते, लक्षात घ्या. ओके, इथे बघून घ्या, इथे साईजचा जो काय ऑप्शन आहे हे आता मी रोटेट केलं. ते रोटेट केल्याच्यानंतर इथे बघून साईज आपण कुठेतरी इथे बघू शकता, जो क्लिपिंगसारखं तुम्हाला माहितीच आहे. इथे बघू शकता इमेज साईजवरती क्लिक केलं तर इथे बघू शकता मी काय ठेवलं, 3000 आणि 1800 पिक्सल. ओके, ही नॉर्मल आहे, म्हणजे आपण 5x3 तुम्हाला इथे रेशोवरती दिसत असेल. ओके, ही 5x3च्या साईजमध्ये आहे, म्हणजे 10x20च आहे, लक्षात घ्या. त्याच पोझिशनमध्ये आहे, फक्त तुम्हाला त्याची इथे पिक्सलमध्ये जे साईज दिसते तुम्हाला ती चेंज करावी लागेल. ओके, तुमच्या बॅनरप्रमाणे. ओके, हे झालं साईजचं क्लिअर. ओके, त्याच्यानंतर आता इथे जरा बघून घ्या लेअरमध्ये. आता लेअरमध्ये साईज सांगितली तुम्हाला. ओके, 10x20 ही एक्झॅक्ट साईज आहे, तिला तुम्हाला पिक्सलमध्ये कन्वर्ट करावं लागेल. पिक्सलमध्ये कन्वर्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे पिक्सल टाकावं लागतील, त्याच्यानंतर ती एकदम कडक डिझाईन होऊन जाईल. ओके, एकदम प्रिंटिंग क्वालिटीमध्ये येईल, लक्षात घ्या, कारण की आपण त्यामध्ये सर्व एकदम HD मटेरियल यूज केलेलं आहे. व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड आहेत. ओके, तर इथं बघू शकता हे जे बॅकग्राऊंड तुम्हाला दिसतं आहे. ओके, बघून घ्या, हे जे बॅकग्राऊंड आहे ना, हे बॅकग्राऊंड आपण काय केलं आहे, एकदम कडकमध्ये डिझाईन केलेलं आहे. लक्षात घ्या, आपण जी काय बॅनर डिझाईन करतो ते सर्व आपण एकदम हाय क्वालिटीमध्ये असतं, लक्षात घ्या. त्यासाठी जास्त काही व्हिडिओ म्हणजे जास्त एकदम कडक असं मी बनवत असतो तुमच्यासाठी. ओके, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, त्याच्यानंतर आता पुढे यायचं. पुढे याच्यानंतर हे झालं बॅकग्राऊंड नंतर इथे बघू शकता मी काय केलेलं आहे, तुम्हाला इथे दिसत असेल, एक लेअर पॅलेट ओपन करतो. ओके, तर लेअर पॅलेटमध्ये बघू शकता एक स्मोकचा इफेक्ट आहे. ओके, जरा इथे बघू शकता तुम्हाला दिसेल व्हाईट कलरचा स्मोक आहे. ओके, त्याला आहे त्याच पोझिशन मी हे पोर्ट्रेटमध्ये, जसं की आपण मोबाईल कसं आता तुम्हाला माहिती असेल इंस्टाग्रामवरती रील वगैरे जर तुम्ही बघत असाल तर ते रील जसं बघतो त्या पोझिशनमध्ये मी डिझाईन केलेलं आहे. फक्त मी आता व्हिडिओ करण्यामध्ये तुम्हाला हे रोटेट करून सांगतो आहे, कारण की जेणेकरून तुम्हाला एकदम क्लिअर दिसेल. ओके, म्हणजे तुम्ही पण कसं मोबाईल वगैरे जसं आता तुम्ही पकडला आहे. ओके, त्याच पोझिशनमध्ये मी डिझाईन बनवली, लक्षात घ्या. फक्त कारण की इथे मला लेअरचा पॅलेट छोटा दिसतो आहे. ओके, त्याच्यानंतर आता पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल. ओके, 26 त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला दिसत असेल. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काय इमेज आहे तुम्हाला दिसत असेल, टोपीवाला म्हणजे कॅपवाला इमेज ब्ल्यू कलरमध्ये, त्याला आपण थोडीशी हाय क्वालिटी दिलेली आहे, लक्षात घ्या. हे इमेज मी तुम्हाला एकदम PNGमध्ये प्रोव्हाइड केले, लक्षात घ्या. त्याला कोणताही इफेक्ट वगैरे टेक्स्चर वगैरे काहीच प्रोव्हाइड केलेलं नाही आहे, नॉर्मल तुम्हाला मी प्रोव्हाइड केलं आहे. त्याचीच कॉपी करून म्हणजे त्याला आपण इरेज करून त्याला काय करायचं, हाईड करायचं. ओके, कारण की मी तुमच्यासाठी अपलोड केलेलं आहे, लक्षात घ्या. पिक्सलमधूनच म्हणजे या बॅनरमधूनच तुम्हाला मी प्रोव्हाइड केले. त्याच्यानंतर आता पुढे येतो. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता त्याची कॉपी. ओके, ज्याला आपण इरेज मारलेलं आहे
ओके. ती इरेज मारून आपण इथे यूज केलेली आहे. लक्षात घ्या, आपण त्यांचा इमेज यूज केलेला आहे, पण त्याची एक कॉपी घेऊन यूज केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला ते कुठेतरी तुम्ही यूज करू शकता त्या डिझाईनचा. ओके. त्याच्यानंतर आता पुढे हे तर झालं. त्याच्यानंतर आता ते याला लॉक मारूया. त्याच्यानंतर वरतीच बघू शकता आपण इमेज ॲड केले, तुम्हाला इथे दिसत असेल. ओके. नसेल दिसत तर दाखवतो. इथे बघू शकता टोटल असे आपण 4 इमेज ॲड केलेले आहेत. लेअर पॅलेटमध्ये जातो, यांचं जे लॉक आहे ते आपण रिमूव्ह करूया. ओके. लॉक रिमूव्ह केलेला आहे. बघू शकता हा तुम्हाला बघू शकता एकदम कडक इमेज आहे. प्लस हा एक बघू शकता तुम्हाला दिसत असेल. ओके. स्क्रीनवरती. ओके. ही जी मधली जी जागा आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, हा नवीन इमेज आहे. लक्षात घ्या कोणता हा, इथे बघू शकता जो मी मूव करतोय. ओके. पूर्ण एकदम क्रिएटिव्हिटी, असं काय नाही की जास्त काय विषय हार्ड एकदम, कारण की एकदम नॉर्मल डिझाईन आपण करत असतो, पण एकदम हार्डमध्ये. ओके. लक्षात घ्या फोटोशॉपचीच क्वालिटी पिक्सल लॅब देतो. लक्षात घ्या फक्त पिक्सल लॅबमध्ये इरेज आणि ब्लेंडिंग म्हणजे ओव्हरले, ट्रान्सपरन्सी, हा जो इफेक्ट आहे ना त्याची कमी आहे. लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर हे झालं. त्याच्यानंतर आता खाली बॅकग्राऊंड तुम्हाला दाखवतो जे मटेरियल आपण काय यूज केलं आहे. ओके. तिथे बघू शकता हे आपण काय केलं आहे तुम्हाला दिसत असेल. बॅकग्राऊंडला बघू शकता अशोक चक्र आहे. ओके. ही जी लेअर पॅलेट आहे हिला आपण ऑफ करूया. जे आहे ते क्लिअर असतं आपल्या डिझाईनमध्ये, त्यासाठी काही व्हिडिओ एकदम कडक तुम्ही बघत आला असाल, तुम्हाला समजले असेल. ओके. त्याच्यानंतर हे तुम्हाला आता दाखवतो एक असणार आहे. इथे बघू शकता तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसेल. लेअर पॅलेट ओपन करूया. ओके. इथे बघू शकता अंडू करतो मी. हे जे बॅकग्राऊंडला तुम्हाला माहीत असेल अशोक चक्र, त्याला आपण थोडंसं रोटेट मारलेलं आहे. म्हणजे ओके काय केलेलं आपण थोडं इथे बघू शकता तुम्हाला दाखवून देतो. जो एक ऑप्शन आहे इथे बघू शकता. ओके. तुम्हाला दिसत असेल म्हणजे प्रिझेप्टिव्ह म्हणून एक ऑप्शन आहे. ओके. त्याने तुम्ही कोणत्याही अँगलनं त्यांना ओढू शकता. ओके. त्याच्यावरती बघू शकता. इथे बघू शकता तुम्हाला खाली अशोक भवन वगैरे जे काय असेल ते. ओके. इथे बघू शकता बॅकग्राऊंडला क्रिएटिव्हिटीसाठी आपण सत्यमेव जयते तुम्हाला माहिती असेल. ओके. चिन्ह तुम्हाला एकदम कडकमध्ये मोहर दिसत असेल. प्लस सिग्नेचर जर तुम्हाला पाहिजे तर सिग्नेचर आपण यामध्ये ॲड केलं नाही आहे, कारण की तुम्हाला माहीत असेल ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला आहे. नसेल पाहिलं तर लवकरात लवकर बघून घ्या. ओके. जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके. आता बघू शकता आता आपण खाली शुभेच्छुकांची जी पट्टी आहे ती यामध्ये ॲड केली, तुम्हाला इथे दिसते. ओके. ही पट्टी जी आहे ना ती पर्पल कलर आहे. लक्षात घ्या, त्याला तुम्ही चेंज करू शकता. सिम्पल नॉर्मल एक शेप आहे. ओके. इथे बघू शकता. ओके. आहे त्या जागेवरती सेट करून द्या. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुमचा जे शुभेच्छुक असणार आहे तो यामध्ये चेंज करायचा. ओके. बघू शकता अजून एक पेन आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. चेअरवरती बसले तुम्हाला दिसत असेल. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इमेज आहे, तुम्हाला इथे दिसतं आहे. ओके. 32. ओके. त्याच्यानंतर आता काय करणार आहे आपण, पुढे यायचं. हे झालेलं आहे आपले सर्व मटेरियल ॲड करून. बघू शकता त्यांना आता कोणते कोणते इफेक्ट मारले ते सांगतो तुम्हाला. ओके. हा जो तुम्हाला कॅपवाला मी जो सांगितला भावना. ओके. त्याला आपण इथे बघू शकता. इफेक्ट जर तुम्हाला बघायचं असेल ना, फाईल ओपन केल्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये क्लिक करून बघा एक एक की यांनी भावानी म्हणजे जो डिझायनर आहे ज्यांनी काय केले, काय क्रिएटिव्हिटी केले त्यावरती लक्ष द्यायचं. ओके. याच्यामध्ये आपण व्हाईट कलरची पाहून इथे बघू शकता स्ट्रोक दिलेली आहे. स्ट्रोक म्हणजे बॉर्डर. ओके. तुम्हाला इथे वरून पण दिसत असेल. ओके. हाय क्वालिटीमध्ये. तर ही आपण काय केले, व्हाईट कलरची स्ट्रोक दिलेली आहे आणि त्याची विड्थ ठेवलेली आहे, म्हणजे साईज ठेवलेली आहे 2. ओके. 2 एवढी ठेवलेली आहे. आपण कॅन्सल करूया. आहे त्या जागेवरती सेट होईल. ओके. त्याच्यानंतर आता हे झालं सर्व मटेरियल ॲड करायचं. एवढं सर्व तर PNG ॲड करून झालेत, कारण की मी तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. खाली शुभेच्छुक तुम्हाला दिसत असेल. बघू शकता अभिवादक म्हणजे ते शुभेच्छुक गावकरी मंडल जालना भीमनगर. ओके. जे काय असेल ते त्यांचं मंडळ बनवून त्या मंडळाने जी आपल्याला ऑर्डर दिलेली आहे त्यांच्या निमित्त आपण डिझाईन तुमच्यासाठी मी प्रोव्हाइड करतो आहे. ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. ही कॅलिग्राफी एकदम हाय क्वालिटीमध्ये डिझाईन केली आहे. लक्षात घ्या फुल ट्रेंडिंगला आणि मार्केटमध्ये टॉप क्लासला पाहून एक कॅलिग्राफी आहे. लक्षात घ्या जी हाय क्वालिटी मी तुम्हाला आपल्या डिझाईनमध्ये मी प्रोव्हाइड करत असतो. ओके. लेअर त्याला आपण काय केलं, नॉर्मल एक कलर प्रोव्हाइड केलं आहे. तुम्ही कोणताही कलर त्याला चेंज करू शकता, कारण की ती PNG फाईल आहे. लक्षात घ्या. ओके. एवढं क्लिअरच्या नंतर आता पुढे येऊया. त्यांचे आता खाली बघू शकता यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना. ओके. तुम्हाला माहिती असेल. ओके. सर्वांना कोटी कोटी प्रणाम. त्याच्यानंतर खाली बघू शकता फुल अर्पण आपण या केलेलं आहे. तो इथं वरती बघू शकता विश्वरत्न महारत्न तुम्हाला माहीत असेल. ओके. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. ओके. तुम्हाला जर यामध्ये चेंज करायचं असेल तुम्ही करू शकता. प्लस इथे शायरी पण आपण यामध्ये ॲड केले, तुम्हाला दिसेल. बघू शकता शायरी पण तुम्ही चेंज करू शकता. ओके. कॅन्सलवरती क्लिक करतो आणि इथे आहे ते आपल्या जागेवरती सेट राहील. ओके. बघू शकता पूर्ण हाय क्वालिटीमध्ये डिझाईन प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके. तुम्हाला इथे दिसते नाथकुला. ओके. कारण की आपले प्रत्येक व्हिडिओ एकदम हाय क्वालिटीमध्येच असतात, कारण की ते जे आहे ते सर्व तुमच्या समोर ओपन आपण पूर्ण क्रिएटिव्हिटी डिझाईन करत असतो. ओके. 47. ओके.
चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकाशी डिझाईनसाठी, नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ येत असतात. त्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायलाच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ शिकण्यासाठी आवर्जून मिळून जाईल. चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड सांगितलेले आहेत म्हणून बोलून. चला भेटू म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला. ओके, धन्यवाद.